सीव्हीसीनं आता सामाजिक न्याय विभागाला चांगलाच दणका दिला। मनुष्यबळ पुरवठ्याच्या सुरक्षारक्षक टेंडरची चौकशी करा। सीव्हीसीनं आता राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना आदेश दिले। वादग्रस्त टेंडरची लोकशाही मराठीकडून पोलखोल करण्यात आली। लोकशाही मराठीच्या वृत्तानंतर विरोधकांचा टेंडरवर आक्षेप होता। सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तब्बल 2000 कोटी रुपयांचं हे टेंडर काढण्यात आलेलं आहे। हा घोटाळा साधारणपणे 1500 कोटी रुपयांचा होता। केंद्रीय सतर्कता आयोगाला मी लिहिल्यानंतर आणि याच्यात अनेक बऱ्याच गडबडी घडलेल्या आहे। केंद्रीय सतर्कता आयोगाने आता राज्य शासनाला म्हणजे मुख्य सचिवांना माझी तक्रार एक्झामिन केली आणि त्याच्यावर आता पुढची कारवाई करणे ही तुमची जबाबदारी असल्याचं सांगून ते पत्र पाठवलेलं आहे। बहुतेक IAS अधिकारी हे राजकारण्यांना हाताशी धरल्यामुळं ते धरून बेकायदा कामं करत असल्यामुळं त्यांच्यावर नॉर्मली कारवाई होत नाही। परंतु आता केंद्रीय सतर्कता आयोगाने सांगितल्यामुळे तरी राज्याचे मुख्य सचिव या जे काही 3 अधिकारी आहेत IAS अधिकारी आहेत त्यांच्यावर कार्य करतील, अशी कारवाई करतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।